हॅलो फ्रेंड्स. तर आज मी पुन्हा तुमचे माझ्या पूजा फॅशन या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की 4 to 5 इयरच्या मुलीचं क्रॉप टॉप आणि स्कर्ट कसं शिवायचं. कटिंग प्लस स्टिचिंग दोन्ही सांगणार आहे. तुम्हाला जर काही डाऊट असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की विचारा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा. अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ आणि डिझाईन तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर चला आपण सुरू करूया कटिंग प्लस स्टिचिंग करायला. मी 1.5 इंच अस्तर घेतलेला आहे आणि 2 इंच मेन फॅब्रिक घेतलेला आहे. आता मी 4 फोल्डमध्ये ठेवणार आहे फॅब्रिक. आधी मी 2 फोल्डमध्ये ठेवलेला, आता 4 फोल्डमध्ये ठेवणार आहे. त्यानंतर शोल्डर आहे 10 इंच, तर 10चा आपल्याला हाफ करायचा आहे, तर 5 इंच होतं. त्यानंतर गळा रुंदी घ्यायची आहे आपल्याला 2 इंच. छोट्या मुलींसाठी 2 इंचच घ्यायची, नॉर्मल 2.5 इंच घेतो. त्यानंतर जेवढं शोल्डर घेतलं ना त्याच्यातून आपल्याला अर्धा इंच कमी करायचं आहे. 4.5 इंच आपल्याला आर्म होल घ्यायचा. त्यानंतर चेस्ट आहे 20 इंच, तर 20ला आपल्याला 4ने डिवाईड करायचं आहे. तर 5 चोक 20 प्लस 1 किंवा 1.5 इंच तुम्ही आतमध्ये मार्जिन ठेवू शकता. स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आणि अर्धा इंच सोडून गोल राऊंड द्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला टॉपची उंची मोजायची आहे. आता टॉपची उंची मी 9 इंच घेतलेली आहे. स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची. कमरेचं माप किती आहे ते बघायचं. त्यानंतर 1-1.5 इंच मार्जिन टाकायची आणि तिरक्या लाईन ड्रॉ करून घ्यायच्यात. मी करत आहे त्याच प्रकारे. त्यानंतर आता आपल्याला गळ्याची लांबी बघायची आहे. छोट्या मुलींसाठी 3 किंवा 3.5 इंचाचाच घ्यायचा. मी 3 इंचच घेत आहे आणि गोल राऊंड देऊन घ्यायचा, ज्या प्रकारे मी देत आहे त्याच प्रकारे. त्यानंतर मी क्रॉप टॉप शिवत आहे, तर थोडंसं राऊंडमध्ये मी आकार देणार आहे आणि डिझाईन बनवणार आहे. तिथं लेस वगैरे पण लावणार आहे मी लटकनवाली, त्यामुळे मी राऊंडमध्ये थोडासा शेप देऊन कटिंग करून घेत आहे. आधी मी स्ट्रेट कटिंग करत आहे. स्टिच करताना मी बरोबर आकार देऊन तिथं कटिंग करून घेईन आणि जिथं जिथं आपण मार्किंग केलेले आहे ते सर्व आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. आर्म होल. आता आपण दोन्ही बाजूचे फॅब्रिक कट केलेलं आहे, फ्रंट साईड प्लस बॅक साईड. आता बॅक साईडला मला पान नेक ठेवायचा आहे, तर आधी मी 2 इंचाचा नेक घेणार आहे, राऊंड नेक. त्यानंतर खालच्या साईडला 3 किंवा 3.5 इंचाचा पान नेक ठेवणार आहे. तर तुम्ही बघू शकता 2 इंचाचा मी छोटा गळा घेतला. त्यानंतर 1.5 इंच सोडून आपल्याला तिथं एक चौकोन तयार करायचा आहे आणि पानगळाचा शेप द्यायचा आहे. तुम्ही कुठलाही शेप देऊ शकता, तुम्हाला जो हवा आहे तो. मी पानगळा ठेवत आहे, तर तुम्ही बघू शकता व्यवस्थित शेप द्यायचा आहे, आकार आला पाहिजे व्यवस्थित. तुम्ही कुठलाही ठेवू शकता, काहीही प्रॉब्लेम नाही. तर तुम्ही बघू शकता आता कटिंग जिथं मार्किंग केलं ना तिथं आपण कटिंग करून घ्यायचं व्यवस्थित गोल राऊंडमध्ये. वरच्या साईडचा पण कटिंग करून घ्यायचा. तिथं बरोबर कोना निघला पाहिजे, तिथं आपण नॉट किंवा बटनसुद्धा लावू शकतो. तुम्ही बघू शकता किती छानपैकी आपल्याला आपला नेक तयार झालेला आहे. आता आपली दोन्ही बाजू कटिंग करून झालेली आहे बघा. हे फ्रंट साईडचा सुद्धा नेक कटिंग करून घ्यायचा आहे आणि तो राऊंडमध्ये शेप दिला तो सुद्धा कटिंग करून घ्यायचा. मी करत आहे त्याच प्रकारे. आता आपल्या दोन्ही कटिंग झालेले आहेत, फ्रंट प्लस बॅक साईड. त्यानंतर आपण स्कर्टची कटिंग करायला घेऊया. आता स्कर्टचं मी थोडंसं तुम्हाला समजवणार आहे, थोडंसं किटकच आहे पण समजेल. आता मी 16 इंचाची उंची घेतलेली आहे स्कर्टची. शॉर्ट स्कर्ट आहे गुडघ्यापर्यंत. त्याच्यामध्ये मी इलास्टिक टाकणार आहे. तर 16 इंच मी उंची घेतलेली आहे. 16 इंचामधून आपल्याला 1 इंच मायनस करायचं आहे, म्हणजे 15 इंच आपल्याला अस्तरची उंची घ्यायची आहे. कारण आपण अस्तर आतमध्ये फोल्ड करतो ना, आणि मेन फॅब्रिकपेक्षा अस्तर कधीही कमी घ्यायचं, म्हणजे अस्तर आपल्याला बाहेरच्या साईडला दिसलं नाही पाहिजे म्हणून. आता मी मेन फॅब्रिकवरती कट करत आहे. तर मेन फॅब्रिक 16 इंच घ्यायचं आणि अस्तर 15 इंच घ्यायचं. तर मी आता 2 लेअरची स्कर्ट करणार आहे. आता कंबर आहे 20 इंच, तर 20 इंचाला डिवाईड करायचं आहे. 5 इंच प्लस त्याच्यामध्ये 1-2 इंच मार्जिन ठेवायची आणि
उंची किती आहे ते पण बघून घ्यायचं. आता 16 इंचावरती मी मार्किंग केलेली आहे. आता तुम्हाला जर 3 लेयरचा हवा असेल तर 16 डिवाइड बाय 3 करायचं. म्हणजे 16ला आपल्याला 3 भागामध्ये डिवाइड करायचं आहे. आता 16 इंचाची जर उंची असेल तर मग आपल्याला आणि तुम्हाला 3 लेयर हवे असतील तर मग आपल्याला 3 भाग करावे लागेल. मग एक भाग 5.5 इंचाचा येतो. आता मी इथं 2 लेयरमध्ये शिवणार आहे. त्याच्यामुळं माझं एक लेयर येईल 16 इंचाची आणि दुसरी लेयर येईल 8 इंचाची. 3 लेयरमध्ये शिवायचं असेल तर मग 5.5 करावं लागेल. आता मी 2च लेयर शिवत आहे म्हणून आता मी 16 लेयरची कटिंग केलेली आहे. त्यानंतर आपण त्याच्यावरती 8 इंचाची लेयर कटिंग करूयात. आणि हे जे अस्तर आहे ना ते सुद्धा मेन फॅब्रिकवरती कटिंग करून घ्यायचं आहे. थोडंसं अर्धा इंच सोडून, कारण मेन फॅब्रिक कमी वगैरे पडला तर मग प्रॉब्लेम येतो. त्यामुळे अर्धा इंच सोडून कटिंग करायची. एक्स्ट्रा जरी असलं तर चालेल, नंतर आपण कटिंग करून टाकू शकतो. बघू शकता दोन्ही साईड मी कटिंग केलेले आहेत. फ्रंट प्लस बॅक दोन्ही साईड कटिंग केलेले आहेत. आणि आपल्याला त्याच्यावरती शिलाई देऊन घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता आपली कटिंग खूप छान प्रकारे झालेली आहे. आता मी थोडंसं तुम्हाला स्कर्टचं सांगते. आता बघा 16 इंचाचं माझं स्कर्ट आहे. त्याची उंची आहे 16 इंच. तर 16 डिवाइड बाय 2 करायचं. तर 16ला 2 भागामध्ये डिवाइड करायचं आहे. मग किती होतं 8 इंच. तर माझं खालची लेयर आहे 16 इंचाची. ही 16 इंचाची आहे आणि त्याच्यावरची लेयर येईल माझी 8 इंचाची. 3 लेयरचा पाहिजे असेल तर मग 5.5 करावं लागेल. आता मी 2 इंचाचीच करत आहे. 2 लेयर शिवणार आहे, त्याच्यामुळे मी 8 इंच आणि 16 इंचाची ठेवत आहे. तर जो आपला हा वरचा स्कर्ट मी कटिंग करत आहे ना तो 16 इंचाचा कट करत आहे. व्यवस्थित कमरेचा भाग जो खालचा माप आहे त्याच मापाने कमरेचा भाग कटिंग करायचा आहे. आणि तिथून 8 इंच मोजून घ्यायचं. 8 इंचावरती मार्किंग करायची आहे वरच्या साईडने. आणि 8 इंचाचा आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. हे बघा मी मार्किंग केलेले आहे आणि ते कटिंग करून घ्यायचं आहे. आणि ते जोडायचं कसं ते सुद्धा मी तुम्हाला व्यवस्थित समजवेल. आधी आपण कटिंग करून घेऊया. तर तुम्हाला नक्की हे कटिंग समजली असेल, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हे बघा ही आपली 8 इंचाची लेयर आहे आणि ती खालची 16 इंचाची. त्यानंतर मी बेल्ट कट करत आहे. तर बेल्ट आपल्याला तेवढाच कट करावं लागेल जेवढं आपण कमरेचं माप घेतलेलं आहे. स्कर्टच्या कमरेचं जेवढं माप घेतलं तेवढंच बेल्ट कट करावं लागेल. आणि 4 इंचाचा बेल्ट कट करायचा आहे. तर आपण 4 फोल्ड केलेला आहे. तर 2 इंच इकडनं 2 इंच तिकडनं झालेत. म्हणजे एक्स्ट्राचं कापड आपण कटिंग करून घेऊयात. आता हे झालं 4 इंचाचे. 4 इंचाचा बेल्ट तयार झाला. आणि जे एक्स्ट्रा असेल ते फोल्ड करून घ्यायचं किंवा कटिंग करून घ्यायचं शिवताना. आपली इथं कटिंग करून झालेली आहे बघा. हे बघा तिन्ही लेयर आपल्या कटिंग करून झालेले आहेत. अस्तर, एक 16 इंचाची लेयर आणि एक 8 इंचाची लेयर. आता मी शिवायला घेतलेलं आहे. जे आपण नेक कटिंग केलेलं आहे ना त्याच्यावरती अर्धा इंचावरती शिलाई घ्यायची आहे. मी देत आहे त्याच प्रकारे. एकदम व्यवस्थित शिलाई आली पाहिजे, फिनिशिंग आली पाहिजे, तिरकी तारकी नको यायला. त्यानंतर आर्म होलला सुद्धा शिलाई द्यायची आहे, कारण हे आपण पलटी करणार आहे. जर तुम्हाला बाही लावायची असेल तर आर्म होलला शिलाई नाही द्यायची. आता मी स्लीवलेस ठेवणार आहे, मी बाही नाही लावणार आहे, म्हणून मी आर्म होलला शिलाई देत आहे आणि मी ते पलटी करून घेणार आहे. आता दोन्ही साईडला मी शिलाई देत आहे. त्यानंतर हे जे आपण पानगडा कटिंग केलेला आहे ना, आता मी त्याच्यावरती शिलाई घेत आहे. आधी सेंटरमधून कट करून घ्यायचं आणि इथं आपल्याला एक कोना काढायचा आहे. तिथं आपण बटन किंवा नॉट लावूयात. तर मी बटनच लावणार आहे, त्याच्यामुळे तिथं बरोबर कोना निघाला पाहिजे असा. बघा मी स्टिच करते त्याच प्रकारे स्टिच करायचं आहे तुम्हाला. व्यवस्थित शिलाई आली पाहिजे, फिनिशिंग आली पाहिजे, तिरकं तारकं नको यायला.
मी देत आहे त्याच प्रकारे शिलाई द्यायची आहे तुम्हाला. आणि ते एक्स्ट्राचं कापड कटिंग करून घ्यायचं आहे. मी कटिंग करून घेतलं आहे बघा. आर्म होलच्या इथं पण जे एक्स्ट्रा फॅब्रिक असेल ते कटिंग करून घ्यायचं, दोन्ही साईडने कटिंग करून घ्यायचं. त्यानंतर आपण त्याला पलटी करूयात. बघा मी पलटी पण करून घेतलेला आहे आणि कोने व्यवस्थित काढायचे आहेत आणि त्याच्यावरती एक दाब शिलाई देऊन द्यायची. दाब शिलाई दिल्यावर काय होतं ना, अस्तर बाहेरच्या साईडला येत नाही. त्यामुळे मी दाब शिलाई देऊन घेत आहे. कोणावरती व्यवस्थित शिलाई द्यायची आहे आणि आपला नेक खूप सुंदर प्रकारे इथं रेडी झालेला आहे. तुम्हाला नक्की मी फायनल लुक दाखवल. व्यवस्थित आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता इथं आपला नेक तयार झालेला आहे. आता त्यानंतर आपण काय करूया ना, अस्तर आणि मेन फॅब्रिक अटॅच करून घेऊयात. आर्म होलवर सुद्धा शिलाई द्यायची आहे, दाब शिलाई मी देत आहे त्याच प्रकारे. मी स्लीवलेस शिवत आहे ना, त्याच्यामुळं जर तुम्हाला बाही लावायची असेल तर मग तुम्ही हे अटॅच नाही करायचं, फक्त नेक तयार करायचं आहे. दोन्ही साईडने आर्म होलला शिलाई द्यायची आहे. मी देत आहे त्याच प्रकारे. आय होप की तुम्हाला समजत असेल थोडं तरी. आता मेन फॅब्रिक आणि अस्तर जोडून घ्यायचं आणि जे एक्स्ट्राचं कापड असेल ते कटिंग करून घ्यायचं. मी बघा जोडून घेत आहे आणि जे अस्तर एक्स्ट्रा आहे ना ते कटिंग करून घ्यायचं आहे आपल्याला. तर मी जे शेप दिलेला आहे राऊंडमध्ये थोडंसं डिझाईनमध्ये, तिथून सुद्धा मी शिलाई मारून घेत आहे व्यवस्थित. आणि जे एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते कट करून घ्यायचं आहे. हे बघा मी सुद्धा कटिंग करून घेत आहे. त्याच प्रकारे तुम्हाला सुद्धा करायचं आहे. आता आपली बॅक साईड रेडी झालेली आहे. आता आपण फ्रंट साईड रेडी करूयात, समोरची साईड रेडी करूयात. तर राऊंडमध्ये शिलाई देऊन घ्यायची. ज्या प्रकारे आपण बॅक साईडला शिलाई दिली त्याच प्रकारे राऊंडला सुद्धा द्यायची आहे आणि आर्म होलला सुद्धा द्यायची आहे. मी देत आहे बघा त्याच प्रकारे. अर्धा इंच सोडून शिलाई द्यायची आहे. दुसऱ्या साईडला सुद्धा द्यायची आहे कारण आपल्याला पलटी करायचं आहे त्याला, त्यामुळं. तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्की सांगा. तुम्हाला जर समजत नसेल तर मला कमेंटमध्ये सांगा की आम्हाला काहीतरी डाऊट आहेत म्हणून. मी पलटी करून घेतलं, एक दाब शिलाई द्यायची आहे त्याच्यावरती. मी देत आहे बघा. सेम जे आपण बॅक साईडचं तयार केलेलं आहे ना नेक, सेम तसंच नेक आपल्याला फ्रंट साईडला सुद्धा तयार करायचं आहे. आर्म होलला सुद्धा सेम शिलाई द्यायची आहे म्हणजे अस्तर बाहेरच्या साईडला येणार नाही, दाब शिलाई. आता बघा मी आर्म होलला शिलाई देत आहे. आता हे शिलाई देऊन झाल्यावर जे एक्स्ट्राचं फॅब्रिक असेल ते कट करून टाकायचं. व्यवस्थित शिलाई द्यायची आहे, एकदम किनाऱ्यावर शिलाई आली पाहिजे. त्यानंतर मेन फॅब्रिक आणि अस्तर जोडून घ्यायचं आहे. जसं आपण बॅक साईडचं जोडलं त्याच प्रकारे जोडून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्राचं कटिंग करून टाकायचं. खूप इझी मेथड सांगितली आहे मी तुम्हाला. तुम्हीही इझिली शिवू शकतात हे स्कर्ट आणि टॉप. आता शोल्डर जोडून घ्यायचं. दोन्ही बागे एकावर एक ठेवून शोल्डर जॉईन करून घ्यायचं आहे अर्धा इंचावरती. मी देत आहे त्याच प्रकारे. दोन्ही बाजूने अटॅच करायचे आहेत आणि डबल शिलाई द्यायची आहे, सिंगल शिलाई नाही द्यायची. बघा डबल शिलाई देऊन घेतली आहे आणि इथं आपला टॉप रेडी झालेला आहे. त्यानंतर आपण जे राऊंडमध्ये नेक दिलेला होता ना तिथं पट्टी लावून घेऊयात आणि त्याला आतमध्ये फोल्ड करून टाकूयात. तिथं मी लेस लावणार आहे लटकनवाली. तुम्हीही लावू शकता किंवा असंही ठेवलं तरी असंही छान वाटते सिम्पलमध्ये. पण मी थोडंसं लटकन लावणार आहे. थोडंसं पोट दिसेल ना त्याच्यामुळं ते लटकन छान वाटतील तिथं, म्हणून मी लटकन लावणार आहे. पट्टी लावून घ्यायची आहे आणि आतमध्ये फोल्ड करायचं आहे. पट्टी लावून घेतली आहे बघा. आता त्याला आतमध्ये फोल्ड करायचं आहे
दोन्ही बॅक साईड प्लस फ्रंट साईड दोन्हींना फोल्ड करायचं आहे. आता माझं फोल्ड करून झालेलं आहे. त्यानंतर आपण फिटिंगची शिलाई लावून घेऊया. जिथं मेजरमेंट घेतलं आहे ना बरोबर त्याच्यावरती फिटिंग मारून घ्यायची आहे. मी लूज ठेवणार आहे थोडंसं, त्याच्यामुळे मी एकदम 1-1 इंचावरती शिलाई मारत आहे. तुम्ही मेजरमेंट घेऊनच शिलाई मारा. जिथं मेजरमेंट येत असेल तिथं दोन्ही साईडने शिलाई मारून घ्यायची आहे. कोणे वगैरे बरोबर व्यवस्थित एकावर एक ठेवून शिलाई मारायची आहे. तर इथं माझी शिलाई मारून झालेली आहे. बघू शकता तुम्ही आपलं क्रॉप टॉप इथं रेडी झालेलं आहे. 9 इंचाची आपली उंची होती ते सुद्धा रेडी झाले. आता मी स्कर्ट तयार करत आहे. तर अर्धा इंच आपल्याला अस्तर फोल्ड करून घ्यायचं आहे आतल्या साईडने. मी करत आहे त्याच प्रकारे व्यवस्थित एकसारखं फोल्ड करायचं आहे. त्यानंतर जी ओपन साईड होती ना तिथं आपल्याला शिलाई मारायची आहे. ते पूर्ण क्लोज करायचे आहे आपल्याला. फक्त राऊंड ओपन सोडायचं आहे. त्यानंतर मेन फॅब्रिकवरती जी ओपन साईड होती त्याच्यावरती पण आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. 2 शिलाई मारायच्या आहेत. आता ही 16 इंचाची लेयर होती ही आणि एक 8 इंचाची लेयर आहे. याच्यावरती 2-2 शिलाया स्टिच करायच्या आहेत. त्यानंतर आता हे व्यवस्थित समजून घ्या कसं ठेवायचं म्हणून. सगळ्यात आधी अस्तर ठेवायचं. त्यानंतर जो 8 इंचाची लेयर आहे ना ती आतमध्ये टाकायची त्याच्या आणि त्याला सरळ करायचं पूर्ण. आता बघा मी सरळ केलेलं आहे. आणि जी 8 इंचाची लेयर आहे ते वरच्या साईडने ठेवायची आणि हे तिन्ही लेयर आपल्याला शिलाई मारून घ्यायचे आहेत व्यवस्थित. मी ठेवलेले आहे बघा तशाच. तुम्ही बघू शकता एक वरची छोटी लेयर आहे 8 इंचाची. ही छोटी लेयर आहे. त्यानंतर 16 इंचाची सर्वात खाली अस्तर ठेवलेलं आहे. त्यानंतर बेल्टसुद्धा मी तयार करून घेतलेला आहे. आता मी इलास्टिक टाकत आहे. इलास्टिकचं कसं आहे ना, आता 20 इंचाची जर कंबर असेल तर मग आपल्याला त्यातून 2 किंवा 2.5 इंच मायनस करायचं. जास्त टाईट छोट्या मुलांना जास्त टाईट घालत नाही. मोठ्या साईजसाठी आपण 4 किंवा 5 इंच मायनस करतो. पण छोटी साईज असेल तर थोडंसं लूजच ठेवायचं. त्याच्यामुळे 2 किंवा 2.5 इंच मायनस केलेले आहे मी फक्त. कमरेमध्ये मी थोडंसं लूजच ठेवलेलं आहे. आणि जे ओपन भाग होता तिथून आपल्याला इलास्टिक टाकायचे आहे आणि परत आपल्याला तिथं शिलाई मारून घ्यायची आहे. त्यानंतर इलास्टिक अटॅच केल्यानंतर त्याच्यावरती एक शिलाई मारायची. मी मारत आहे बघा त्याच प्रकारे 2 शिलाई मारायच्या आहेत. आणि आपलं स्कर्ट इथं रेडी झालेलं आहे बघा. तुम्ही फायनल लुक बघू शकता. आपलं स्कर्ट खूप छानपैकी रेडी झालेलं आहे. तुम्हाला कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की